नमस्कार मंडळी. आज मराठी ऑडिओ कट्टा घेऊन आले आहे माननीय श्री सुधीर कारखानीस लिखित लघु कादंबरी प्रेमाचे बंध. सदरची लघु कादंबरी श्री सुधीर सरांनी श्रोत्यासाठी विनामूल्य उपलब्ध करून दिल्यामुळे आम्ही त्यांचे शतशः आभारी आहोत. प्रेमाचे बंध भाग पहिला. दिनूभाऊ आणि त्यांच्या सौ शैलाताई हे नुकतेच क्षेत्रस्थळाहून परतले होते आणि देवदर्शनाने कृतकृत्य झाल्याचं समाधान दोघांच्याही चेहऱ्यावर दिसत होतं. शैलाताईची मोठी बहीण नीला आणि तिचे मिस्टर राजाभाऊ या दोघांची वाटच पाहत होते. राजाभाऊ, विठ्ठलाचं दर्शन झकास झालं हं. दिनूभाऊ आपला जड देह आपल्या साडूंच्या राजाभाऊंच्या हॉलमधल्या खुर्चीत कोंबता कोंबता म्हणाले. आणि बरं का नीलाताई, आपल्या मेहुणीला म्हणजे शैलाताईंच्या बहिणीस उद्देशून दिनूभाऊ पुढे म्हणाले, हे सगळं राजाभाऊंच्या कॉन्टॅक्ट्समुळे झालं. शैलाताई आपल्या मेहुण्यांकडे राजाभाऊंकडे कौतुकाने पाहत म्हणाल्या, हो न नीले, देवळाच्या सिक्युरिटी चीफला कॅप्टन सातपुतेंनाच सरळ फोन केला होता त्यांनी. आपल्या मेहुण्यांबद्दलचं कौतुक शैलाताईंच्या उद्गारात ओतप्रोत भरलं होतं. आणि बरं का, शैलाताई आपल्या बहिणीला उद्देशून पुढे म्हणाल्या, सातपुत्यांनी त्यांचा माणूस दिला आमच्याबरोबर. मग काय, सगळीकडे दरवाजे आम्हाला उघडे, झटपट दर्शन झालं त्यामुळे, दिनूभाऊ सांगत होते. देवदर्शन झालं आणि मग परतीच्या गाडीला बराच वेळ होता. मग कॅप्टन साहेब म्हणाले, इथे राणे गुरुजींचा अनाथाश्रम बघण्यासारखा आहे, बघून या वेळ आहे तर. मग त्यांच्याच माणसाच्या सोबतीनं मातुल्य अनाथाश्रम बघून आलो झालं. राणे गुरुजींनी स्वतःच दाखवलं सगळं फिरून. प्रत्येक मुलाबद्दल मुलीबद्दल त्यांना खडांना खडा माहिती. मुलंही त्यांना येऊन चिकटत होती, मिठ्ठ्या मारत होती. बिचारी अनाथ मुलं ती. राणे गुरुजींचा प्रेमाचा हात डोक्यावरून फिरल्यावर बरं वाटत असेल त्यांना, दिनूभाऊ पुढे म्हणाले. निघताना 1000 रुपयाचा चेक आपली टोकण देणगी म्हणून देऊन आलो मी. राणे गुरुजी सांगत होते की त्यातल्या त्यात हुशार चुणचुणीत मुलांना पुढे चांगलं शिक्षण घेता यावं म्हणून काहीतरी योजना करायला पाहिजे असं त्यांना वाटतंय. त्यांच्या उच्च शिक्षणाचा खर्च काही संस्थेला परवडायचा नाही, तेव्हा बाहेरची कुणाची दमदार स्पॉन्सरशिप मिळाल्याशिवाय अशी योजना त्यांना राबवता येणार नाही म्हणतायत ते. शैलाताई म्हणाल्या, खरंच तिथली काही मुलं फार चुणचुणीत वाटली मला. तो अशोक गावकर नावाचा मुलगा तर फारच हुशार वाटला, वागायला विनम्र दिसला आणि वर्गात कायम पहिला नंबर राखून आहे म्हणाले राणे गुरुजी. पुढच्या 4 दिवसात दिनूभाऊंनी आणि शैलाताईंनी जवळपासच्या आणखी काही क्षेत्रस्थानांना भेटी दिल्या. राजाभाऊ आणि नीलाताई नाही जाऊ शकले त्यांच्यासोबत, पण शाळेला सुट्टी असल्याने निखिलला पाठवलं नीलाताईंनी त्यांच्याबरोबर. स्वतःला मूलबाळ नसल्याने हा भाचा शैलाताईचा फार लाडका. दिनूभाऊही निखिलचं थूप कवडं कौतुक करत असत. मजा आली त्यामुळे सगळ्यांनाच. सोलापूर, पंढरपूर वगैरेंची छोटी ट्रिप संपली. दिनूभाऊ आणि शैलाताई मुंबईला आपल्या शिवाजी पार्कच्या फ्लॅटवर परत आले. दिनूभाऊंचं ऑफिस सुरळीत चालू झालं. 2 दिवसांनी वडाळ्याहून दिनूभाऊंच्या भावाचा रवीचा फोन आला. दिनू, कसा आहेस? ठीक आहे, तुम्ही सर्व ठीकठाक आहात ना? दिनूभाऊ म्हणाले. आपल्या भावाच्या फोन करण्यामागचं कारण त्यांना पुरेपूर ठाऊक होतं. त्यामुळे दिनूभाऊंनी लगेच पुढे विचारलं, काय स्टॉक संपला काय? मुलांना पाठवून देऊ द्या. दिनूभाऊ प्रायव्हेट कंपनीत कॉर्पोरेट लेव्हलला उच्चपदस्थ अधिकारी असल्याने दिवाळीसाठी ख्रिसमसला कॉर्पोरेट भेटवस्तू मिळायच्या आणि त्यातल्या निम्म्या अधिक देशी विदेशी दारूच्या बाटल्या रवीकडे रवाना व्हायच्या. दिनूभाऊंना स्वतःला पिण्याचं फारसं कौतुक नव्हते, मात्र त्यांच्या भावाची, रवीची हा शौक असलेल्या मित्रमंडळींमध्ये बरीच उडबस असायची. हो, पाठवतो राकेशला किंवा रोहनला उद्या. थँक्स ह दिनू, असे म्हणून रवीने फोन बंद केला. शैला, उद्या राकेश आणि रोहन येणार आहेत, दिनूभाऊंनी शैलाताईंना सांगितले. बरेच दिवसात भेटली नाहीत जोडी. मी पोहे करीन आणि दत्तात्रयमधून वडे मागवा तुम्ही, जोडी खुश होईल, शैलाताई हसून म्हणाल्या. नात्यातली सगळीच भाचेपुतणे मंडळी दिनूभाऊंची आणि शैलाताईंची फार लाडकी. कवडं कौतुक व्हायचं म्हणून या दोघांचाही सगळ्यांना खूप लाळा लागला होता. दिनूभाऊंकडे फास्ट फूड्स, लाडू, वड्यांची रेलचेल असायची. विकासचा फोन आला. विकास दिनूभाऊंचा मेहुणा, शैलाताई नीलाताईंचा धाकटा भाऊ, डॉक्टर. लोअर परेलला कामगार वस्तीत त्याचा दवाखाना. पुढे कामगार वस्ती तेथून हल्ली उच्चभ्रू वस्ती आली. लोअर परेलचं राहणीमान उंचावलं आणि त्याच प्रमाणात विकासचंही उंचावलं. बाळासाहेब, आलात काय तीर्थक्षेत्रावरून शुद्ध होऊन? विकास विचारत होता. मग करायचंय का एखादं मिनी सेशन? आणि पुढे नेहमीचं खट्याळ हास्य. विकासवर शैलाताईचा आणि नीलूताईचा फार जीव. एवढेच नव्हे तर आपल्या 2 मेहुण्यांशी म्हणजे राजाभाऊशी आणि दिनूभाऊंशी विकासचं छानच जमत असे. फोनच्या पाठोपाठ
2 तासानंतर विकास क्लिनिक बंद करून आलाही. बरोबर बर्गर, फ्राईज आणि फ्राईड नगेट्सचं पुडकं. मग दिनूभाऊंनी चिल्ड बियर काढली आणि तासभर रंगलं मिनी सेशन. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी राकेश आणि रोहन आले. दोघे पाठचे भाऊ, हसमुख जोडी. दिनूभाऊही नुकतेच ऑफिसमधून आले होते, फ्रेश होत होते. आवडत्या पुतण्यांना पाहून दिनू काकांनाही आनंद झाला. मजेत वेळ गेला. गरम कांदे पोह्यांच्या आणि खुमासदार सुक्या चटणीबरोबर बटाटे वड्यांच्या प्लेट्स पचवल्या गेल्या. राकेश आणि रोहन जायला निघाले. दिनू काकांनी पुतण्यांबरोबर आपल्या भावासाठी 2 बाटल्यांचं पॅकेज एका पिशवीत घालून दिलं. शैलाताईंनी रवी भाऊजींसाठी आणि वहिनींसाठी 4 वडे बांधून दिले. आठवडा पुढे सरकला. 2-4 दिवस असेच गेले. मातुल्य अनाथालयाच्या राणेगुरुजींकडून दिनूभाऊंना एक ईमेल मेसेज आला. शैला, अनाथालयाच्या राणेगुरुजींचे ईमेल आले. दिनूभाऊ म्हणाले. अनाथ मुलांपैकी त्यांनी 5 हुशार विद्यार्थी निवडले आहेत. आता या मुलांना चांगल्या शाळेत आणि पुढे उच्च शिक्षणासाठी हायस्कूलमध्ये पाठवायला पैशांची मदत पाहिजे आहे. राणेगुरुजींच्या म्हणण्याप्रमाणे प्रत्येकासाठी दर महिन्याला 200 रुपये मदतीची गरज आहे. ते म्हणतायत की त्यांना असे स्पॉन्सर हवेत की जे पुढच्या 5 वर्षांसाठी स्पॉन्सर केलेल्या विद्यार्थ्यांसाठी दर महिना 200 रुपये देण्याची हमी देतील. 5 मुलांसाठी 5 स्पॉन्सर्स हवेत. स्पॉन्सरचं नाव विद्यार्थ्यांपासून गुप्त ठेवण्यात येईल म्हणतायत. तुमचा विचार आहे का एका विद्यार्थ्याला स्पॉन्सर करायचा? शैलाताई म्हणाल्या. करायचा असेल तर त्या अशोक गावकरला स्पॉन्सर करा. फार प्रॉमिसिंग वाटला मला तो. आणि स्पॉन्सरशिपची रक्कम काही आपल्याला तशी जड नाही. दिनूभाऊ अशोक गावकरचे स्पॉन्सर झाले. बँकेकडून नियमितपणे रक्कम नेट ट्रान्स्फर करण्याची व्यवस्था झाली. बघता बघता 3 वर्ष उलटली. दिनूभाऊंचं ऑफिस ठीक चाललं होतं. वरच्या जबाबदारीच्या जागेवर 1-2 बढत्याही झाल्या. बाहेरगावच्या जागेवर आणखी मोठ्या जबाबदारीच्या जागी जाणार का अशी मॅनेजमेंटकडून विचारणा झाली. पण दिनूभाऊंनी नकार दिला. इथला पगार दोघांना व्यवस्थित पुरणारा होता. मग 5-7 हजारांसाठी कशाला सुखाचा जीव कष्टात घालायचा असा त्यांनी बहुधा विचार केला असावा. स्वतःला मुलबाळ होण्याची आशा वैद्यकीयदृष्ट्या केव्हाच मावळली होती आणि शैलाताईंनी त्यासाठी व्रतवैकल्य करणेही आताशा बंद केलं होतं. तिकडे नीलाताईचा निखिल 12वी पास झाला आणि मुंबईच्या IITमध्ये त्याला ॲडमिशन मिळाली. आठवड्याआड शनिवार रविवारी त्याचा मुक्काम शैलामावशीकडेच असायचा. निखिल त्याच्या तारुण्यसुलभ अवखळपणामुळे एक वेगळेच चैतन्य घेऊन यायचा आणि तरुणाईशी अलीकडच्या दिवसात दिनूभाऊ आणि शैलाताईंचे दुरावलेले संबंध तात्पुरते का होईना सांधले जायचे. निखिलला आवडणाऱ्या OTTवरच्या कार्यक्रमांची वर्गणी चालू ठेवण्याची जबाबदारी घेणे, त्याच्या आवडीची बिस्किटे आणून ठेवणे वगैरे खबरदारी दिनूभाऊ घेत असत. तर शैलाताई निखिलला आवडणारा जेवणाचा मेनू ठरवण्यामध्ये आणि तशी स्वयंपाकाची तयारी ठेवण्याच्या खटपटीत गुंतलेल्या असत. दिनूभाऊ शैलाताईंना म्हणायचे, रवीचे रोहन, राकेश, नीलाताईचा निखिल, विकासचा विराज ही यंग ब्रिगेड म्हणजे आपले उतारवयातले आधारस्तंभ आहेत. आपल्या म्हातारपणाचं हे पूर्ण सुरक्षा कवच आहे. आपल्याला कसलीही काळजी नाही. अनाथालयाचे राणेगुरुजी अशोक गावकरच्या शाळेतल्या प्रगतीबद्दल दर 6 महिन्यांनी मार्कशीटसह माहिती कळवित असत. अशोकने वर्गात पहिला नंबर कधीच सोडला नाही आणि 10वीच्या परीक्षेतही त्याचे गुण उत्तम होते. 11वी-12वीला त्याला राज्यातल्या एका प्रख्यात औद्योगिक समूहाकडून घसविशीत स्कॉलरशिपही मिळाली होती. राणेगुरुजींनी दिनूभाऊंना कृतज्ञतापूर्वक लिहिलं होतं की तुमच्या वेळीच मिळालेल्या सहाय्यामुळे अशोकला नावाजलेल्या संस्थेत ज्युनियर कॉलेजच्या अभ्यासक्रमाला ॲडमिशन घेता आली होती. 2 वर्ष उलटली. निखिलचं IITचं 3रं वर्ष. वाढता अभ्यास, प्रोजेक्ट वर्क, सबमिशन्स, स्पोर्ट्स आणि इतर मैदानी ॲक्टिव्हिटीज, मित्रमंडळ यांमुळे शैलामावशीकडे त्याचं येणं-जाणं खूपच कमी झालं. फोन कॉल असायचे, पण धावत्या व्हिजिट्स त्याही जमलं तर 2 महिन्यातून एकदा. तिकडे रवीला, दिनूभाऊंच्या भावाला, डॉक्टरांनी अल्कोहोल कमी करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे बाटल्या नेण्याच्या निमित्ताने होणाऱ्या राकेश रोहनच्या दिनूपाकांकडच्या व्हिजिट्सही खूप कमी झाल्या. निखिलचं आणि राकेश रोहनचं येणं-जाणं कमी झाल्यामुळे दिनूभाऊंना आणि शैलाताईंना मिळणारं तरुणाईच्या उत्साहाचं टॉनिक मात्र मिळेन असं झालं. डॉक्टर विकास मात्र न चुकता अधूनमधून चक्कर मारत असे. दिनूभाऊंच्या आणि शैलाताईंच्या तब्येतीतले बारीक-सारीक चढ-उतारसुद्धा तो बरोब्बर टिपत असे आणि वेळीच औषधोपचार करीत असे. मग वेळ असेल त्याप्रमाणे दोघांचे मिनी सेशन व्हायचं. विकासला एकच खंत होती आणि ती म्हणजे त्याच्या मुलाला, विराजला, मेडिकल कोर्सची अजिबात आवड नव्हती. त्याला चार्टर्ड अकाउंटंट व्हायचं होतं. विकासला वाईट वाटलं सुरुवातीला, पण नंतर मात्र मुलावर बळजबरीने मेडिकल कोर्स न लादता त्याला त्याच्या आवडत्या करिअर कोर्ससाठी मदत करण्यामागे तो लागला होता.
अशाच एका संध्याकाळी क्लिनिक बंद झाल्यावर विकास आला होता. बाळासाहेब, विकास दिनूभाऊंना उद्देशून म्हणाला, 2 वर्षांनी रिटायर होताय तुम्ही, मग हा कंपनीचा फ्लॅट सोडावा लागेल ना तुम्हाला. हो, 2 वर्षांनी सुपर ॲन्युएशनचं वय होणार खरं, पण पुढे 2 ते 3 वर्षांचं एक्सटेन्शन मिळेल अशी अपेक्षा आहे माझी, बेफिकिरीने म्हणाले. एक्सटेन्शन मिळालं तर उत्तमच आहे, विकास म्हणाला. पण ते काय, आजचं मरण उद्यावर, कधी ना कधी इथून तुम्हाला शिफ्ट व्हावंच लागेल ना. 905 सी लिंक, केळुस्कर रोड नॉर्थ, शिवाजी पार्क, दादर पश्चिम हा कंपनीचा फ्लॅट आहे. तुमच्या नावावर ट्रान्सफर होईल का तो रिटायरमेंटच्या वेळी? आणि खरं तर कंपनीने कितीही कन्सेशन दिलं तरी या प्रशस्त फ्लॅटची किंमत मध्यमवर्गीयांना परवडण्यासारखी असणं अशक्य. काही पर्यायी योजना करून ठेवली आहे का तुम्ही? नाहीतर तहान लागल्यावर विहीर खणायला लागेल. हे बघ विकास, दिनूभाऊ म्हणाले, पर्यायी योजना म्हणजे कुठे कोऑपरेटिव्ह सोसायटीत किंवा ओनरशिप फ्लॅटमध्ये पैसे नाही गुंतवलेत मी. अरे आपल्याला कोणासाठी प्रॉपर्ट्या करून ठेवायच्या आहेत? जीवात जीव आहे तोपर्यंत कुठेतरी रेंटलने राहू आणि अशी मिनी सेशन्स आपण करू. ऐश करायची, नो टेन्शन्स. नाहीतर शेवटी आपली चिपळूणची वाडी आहेच. आणि मग आपल्याच वक्तव्याला विनूभाऊंनी मोठ्याने हसून दाद दिली. अहो बाळासाहेब, पूर्वीसारखं लीग टर्म रेंटल कोणी देत नाही हल्ली. तुम्ही कुठे 2-3 वर्षांनी ॲग्रीमेंट रिन्यू करत राहणार. आणि घरभाडी तरी काय झालीत? कांदिवली बोरिवलीला 30-35 हजार भाडं पडेल 4 खोल्यांच्या फ्लॅटचं, आणि बांद्रा सांताक्रूजला तर लाखात जाईल, विकास म्हणाला. आपल्या भावाचे त्याचे मेवण्याबरोबरचं संभाषण शैलाताई ऐकत होत्या. त्या फटकन बोलल्या, विकास, मला नाही बाई कांदिवली बोरिवलीला जायचं, आणि चिपळूणला तर अजिबात नाही. जरी 1905 सी लिंक सोडावं लागलं तरी मला या दादर भागातच राहायचंय. विकास आणि दिनूभाऊ शैलाताईंकडे पाहतच राहिले. विकासने अखेरीस एक मार्ग सुचवला. बाळासाहेब, अगदी इथे शिवाजी पार्कला नाही तरी पुढे एल्फिन्स्टन रोडला जुन्या मिल एरियामध्ये रेसिडेन्शियल डेव्हलपमेंट होतीये. माझा एक पेशंट आहे, तो तिथे 4 बिल्डिंग कन्स्ट्रक्ट करतोय. मी त्याला शब्द टाकतो, फसगत न होता एक भक्कम छप्पर तरी मिळेल तुमच्या डोक्यावर. बरेच पैसे जातील खरे, पण मला तरी दुसरा उपायच दिसत नाही. आत्तापर्यंत दिनूभाऊंनी आणि शैलाताईंनी या अप्रिय विषयावर विचार करायचं टाळलं होतं. कंपनीच्या प्रशस्त फ्लॅटमध्ये त्यांना वाटणारी सुरक्षितता त्यांच्या भविष्यकाळात कुचकामाची ठरणार होती हे आता कळलं. दिनूभाऊंना आपली चूक लक्षात आली. गाडी चुकीच्या रस्त्यावर होती. आता विकासचे बोट धरून त्यांना गाडी योग्य मार्गावर आणणे फार जरुरीचं होतं. विकासच्या मध्यस्थीचा फायदा घेऊन दिनूभाऊंनी एल्फिन्स्टन रोडला फ्लॅट बुक केला. 2 वर्षांनी दिनूभाऊंची रिटायरमेंट झाली. कंपनीतर्फे मोठा निरोप समारंभ झाला. दिनूभाऊंच्या गौरवपूर्ण भाषणे झाली. हार, तुरे, मानचिन्ह, छोट्या मोठ्या गिफ्ट्स मिळाल्या. पण दिनूभाऊंना अपेक्षित नोकरीचं एक्सटेन्शन मिळालं नाही. 1905 सी लिंकचा फ्लॅट कंपनीने त्यांना देऊही केला नाही. रिटायरमेंट मेमोमध्येच कंपनीचा फ्लॅट 3 महिन्यात सोडण्याची प्रेमळ सूचना मात्र होती. सुदैवाने एल्फिन्स्टन रोडवरच्या बिल्डिंगचं बांधकाम पूर्ण झालं होतं. विकासच्या ओळखीने बुक केलेल्या फ्लॅटचा ताबा मिळाला होता. विकासने म्हटल्याप्रमाणे डोक्यावर छप्पर टिकून होतं. तेवढी तरी निश्चिंती होती. 1905 सी लिंकचा विनूभाऊंनी आणि शैलाताईंनी निरोप घेतला आणि एल्फिन्स्टन रोडच्या 2 BHK फ्लॅटमध्ये ते शिफ्ट झाले. विकासने दिनूभाऊंना विचारलं, बाळासाहेब, तुमचं पेन्शन वगैरे नीट महिन्याच्या महिन्याला हातात मिळेल ना? आता हे पेन्शन आणि तुमच्या गुंतवणुकींवरचं व्याज हेच तुमचं इन्कम असणार. पण एक फरक आहे. पगार कसा महिन्याच्या महिन्याला मिळायचा, पण हे इन्कम वर्षभर पसरलेले असणार. त्याचं नीट गणित मांडायला पाहिजे. मी असं करतो, विराजला तुमच्याकडे पाठवतो. CA पास झालाय तो यावर्षी. तो बघेल सगळं नीट आणि तुम्हालाही सांगेल. दुसऱ्याच दिवशी संध्याकाळी विराज आला. काका, तुमचे अकाउंट्स, गुंतवणूक, टॅक्स रिटर्न सगळं संलग्न करायला हवं. गुंतवणुकीचे बास्केट जरा चौफेर पसरवायला हवं. टॅक्स रिटर्नही नीट भरायला हवा, म्हणजे योग्य तेवढं टॅक्सेशन होऊन तुम्हाला रिफंडही चांगला मिळेल. विराज दिनूभाऊंना समजावून सांगत होता. आणि काका, काय आहे ना, हा फ्लॅट विकत घेण्यात खूप पैसे गेलेत. त्यामुळे गुंतवणूक म्हणावी तेवढी जास्त नाही. बरं, आपल्याला रिस्कही घेता येत नाही. महागाईचा दर बघता गुंतवणूक दर वर्षाला वाढीव ठेवायला लागेल. नाहीतर महागाईबरोबरच्या रेसमध्ये मागे पडू ना आपण. दिनूभाऊ घाबरले, चांगलेच करकले. छान छोकीत ऐशारामात राहायची, नातेवाईकांना, मित्रमंडळीला, लग्नाला, वाढदिवसाला किमती भेटी द्यायची, आल्या गेल्याचं आगत स्वागत करायची सवय. आता खर्चाला कात्री कुठे आणि कशी लावायची दिनूभाऊ गोंधळून गेले. शैलाताई गोंधळून गेल्या. विराजच्या लक्षात आलं. त्याने दोघांना धीर दिला. शैलात्या, काका घाबरता कशाला? मी आहे ना, डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवीन मी तुमच्या गुंतवणुकीकडे. पण हेही खरंच की तुम्हालाही जरा बेल्ट टाईट करायला लागेल. विराजचं कुशल सारथ्य आपल्या पाठीशी आहे ही दिनूभाऊंसाठी धीराची गोष्ट होती. नीलाताईचा फोन आला. शैला,
निखिल चांगल्या ग्रेडनी बीटेक पास झालाय आणि कॅम्पस इंटरव्ह्यूमध्येच त्याची कल्याणच्या एका मोठ्या केमिकल कंपनीमध्ये मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून निवड झाली आहे. निखिलचा फोन आला, काका 1 तारखेपासून कल्याणला स्टार केमिकल्स जॉईन करतोय मी. त्याच्या आधी येईन मी पुढच्या आठवड्यात तुमचे आशीर्वाद घ्यायला. आणखी एक गुड न्यूज आली. वडाल्याहून दिनू भाऊंच्या भावाचा रवीचा फोन आला. दिनू, राकेश आणि रोहन ग्रॅज्युएट झालेत, BCom. अभ्यासात फारशी गती नाही त्यांची, म्हणून मी त्यांना इथेच एक दुकान घालून दिलंय, जनरल स्टोअर्स. त्याची रविवारी पहिली अॅनिव्हर्सरी साजरी करतोय आम्ही. सकाळी पूजा आणि लगेच लंच ठेवलंय. जरूर या तुम्ही दोघंही. राकेशचाही फोन आला नंतर, काका तुम्ही आणि काकी नक्की या हा रविवारी. शैला, विराजने सुरुवातीला जरा घाबरावलं होतं मला, पण आपली यंग ब्रिगेड आहे आपल्या पाठीशी. काही लागलं सावरलं तर धावून येतील आपल्यासाठी. आणि दुखलं खुपलं तर औषध द्यायला विकास आहे तयार. दिनूभाऊ शैलाताईंना धीर देत म्हणाले. त्या रात्री दिनूभाऊ आणि शैलाताई अगदी निश्चिंतपणे झोपले.